Hello dear students, welcome back to our 9th standard geometry. In the previous video, we covered the first 3 questions of practice set 1.1 from chapter number 1, basic concepts in geometry in a very simple and easy way. If you haven't watched the first part yet, do watch it to clear your basic concepts. The link is given in the description box. आज आपण practice set 1.1 से next questions step by step solve करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 पासून क्वेश्चन नंबर 7 पर्यंत विथ इझी एक्सप्लेनेशन सो दॅट एव्हरी कन्सेप्ट बिकम्स क्रिस्टल क्लिअर. Remember students, basic concepts in geometry is the foundation of this subject. So understanding it properly is very important. So keep your textbook and notebook ready, stay focused and let's begin. Question number 4. On a number line, points A, B and C are such that distance from A to C is 10, distance from C to B is 8. Find distance from A to B considering all possibilities. एका नंबर लाईनवर हे 3 पॉइंट्स आहेत आणि ते अशा प्रकारे आहेत की A पासून C पर्यंतचं डिस्टन्स 10 आहे, C पासून B पर्यंतचं डिस्टन्स 8 आहे. मग आपल्याला A पासून B पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून. आता सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही या आधीचे क्वेश्चन्स अगदी व्यवस्थित पाहिले असतील ना तर तुम्हाला हा क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट वाटणार नाही. हे पहा, नंबर लाईन कशी असते, एक स्ट्रेट असते. त्या नंबर लाईनवर पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी आहे, म्हणजे हे तीनही पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. ए पासून सी पर्यंतचं त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे, सी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे. फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स. खूप इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. हे पहा, आता 3 पॉसिबिलिटीज तयार होतात. कोणत्या? एक तर पॉइंट ए हा बिटवीन पॉइंट असेल, किंवा पॉइंट बी हा बिटवीन पॉइंट असेल, किंवा पॉइंट सी हा बिटवीन पॉइंट असेल. चला तर मग आपण 1 बाय 1 प्रत्येकाला बिटवीन पॉइंट घेऊन ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करून पाहूयात. सो गिवन काय आहे क्वेश्चन मध्ये? ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स 10, सी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 8. ओके, आता फर्स्ट केस आपण घेऊयात की हा जो बी आहे ना तो बिटवीन पॉइंट घेऊयात. सो केस नंबर 1, व्हेन पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. कसं तयार होणार मग? ए, सी आणि त्यांच्या मधला पॉइंट बी. इथे कशा प्रकारे लाईन ड्रॉ होणार मग? तर हे पहा, अशी एक लाईन घेऊयात. इथे घेऊयात पॉइंट ए, इकडे घेऊयात पॉइंट सी. याच्या मधला पॉइंट बी आहे, पण त्याच्या आधी आपण डिस्टन्स एकदा पाहून घेऊयात. ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स आहे 10, बरोबर. सी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स आहे 8. आता आपल्याला बी हा बिटवीन पॉइंट घ्यायचा आहे. मग इथे आहे सी, सी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स आहे 8. ओके, मग इथे आपण घेऊयात पॉइंट बी आणि हे जे डिस्टन्स आहे ते आहे 8. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स, ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स. हे पहा, आता ए टू सी, ओके, त्यांच्या मधला पॉइंट आहे बी. मग ए सीचं डिस्टन्स आपल्याला माहित आहे, बी सीचं डिस्टन्स आपल्याला माहित आहे. ए बी फार इझिली फाइंड आउट करू शकतो. कसं ते आपल्याला माहित आहे. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण इन डिटेल फाइंड आउट केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करता येतं. सो कशा प्रकारे इथे राईट करणार? ए सी कशी तयार होते सांगा बरं मला. इथे ए सी कशी तयार झालेली आहे? ए बी प्लस बी सी अशी तयार झालेली आहे. सो चला इथे राईट करूयात आपण. डिस्टन्स फ्रॉम ए टू सी इज इक्वल टू, कसं तयार झालंय? ए टू सी ए बी प्लस बी सी. आता ए बी आपल्याकडे नाहीये, ए सी आहे, ए सी आहे 10. सो ए बी ऍज इट इज राईट करूयात. बी सी और सी बी दोन्ही एकच आहे. किती आहे? 8 आहे. आता जर आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे तर या 8 ला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. इथे प्लस आहे, इकडे गेला की मायनस. सो 10 मायनस 8 इज इक्वल टू ए बी. आता इथे मी डिस्टन्स फ्रॉम ए टू बी म्हणत नाहीये, तुम्ही समजून घ्या, कारण इतकं मोठं म्हणायचं म्हटलं तुम्हाला पण कन्फ्युज होतं आणि मला पण बोलायला खूप मोठं वाटतं. सो ए बी म्हणते मी. 10 मधून 8 गेला, किती राहिले? 2 इज इक्वल टू ए टू बी. ओके, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी. सो किती आलेला आहे डिस्टन्स फ्रॉम ए टू बी? 2 युनिट्स. क्लिअर? मग आता इथे आपल्याला
ही जेव्हा आपण केस घेतली की पॉइंट बी ला बिटवीन पॉइंट घेऊयात, तेव्हा आपल्याला ए बी चा डिस्टन्स आलेला आहे 2. आता नेक्स्ट केस घेऊयात, वेन सी पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. कसं असणार मग, ए बी आणि त्यांच्या मधला पॉइंट सी. ड्रॉ कसं करणार आपण मग, हे पहा, इथे घेऊयात पॉइंट ए, इकडे घेऊयात पॉइंट बी. आता पहा, आपल्याकडे ए सी आहे 10 आणि सी बी आहे 8. सो ए सी कुठे, आपण सी कुठे येणार, आपण बिटवीन पॉइंट आपल्याला सी घ्यायचा आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये आपल्याला सी घ्यायचा आहे. सो आपण इथे घेऊ शकतो सी. बरोबर झाला, दोघांच्या मध्ये सी. आणि आता ए पासून सी चं अंतर दिलेलं आहे 10 आणि सी पासून बी पर्यंतचं अंतर दिलेलं आहे 8. मग ए बी कसं फाइंड आउट करणार आपण, ए बी कसं तयार झालेलं आहे, ए सी प्लस सी बी. चला तर मग इथे राईट करूयात. हियर ए बी इज इक्वल टू ए सी प्लस सी बी. सो ए बी इज इक्वल टू ए सी आहे 10 प्लस सी बी आहे 8. 10 प्लस 8 किती झाले, 18. सो ए बी चा डिस्टन्स किती आलेला आहे, 18. 2 पॉसिबिलिटीज इथे आपल्या घेऊन झालेल्या आहेत. आता तिसरी पॉसिबिलिटी राहिली. पॉइंट बी हा मिडल पॉइंट घेऊन पाहिला, पॉइंट सी हा मिडल पॉइंट घेऊन पाहिला. आता राहिलेला आहे पॉइंट ए, त्याला मध्ये घेऊन पाहूयात. सो केस 3, व्हेन पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. कशा प्रकारे इथे ड्रॉ करता येणार आहे आपल्याला, मग चला लाईन ड्रॉ करूयात. इकडे बी आणि इकडे सी, दोघांच्या मध्ये आपल्याला ए घ्यायचा आहे. बघूयात ए घेता येतंय का. डिस्टन्स काय दिलेलं आहे ए पासून सी चं, 10. सो ए पासून सी आणि बी पासून सी. आता बी पासून सी आहे 8. हे जे डिस्टन्स आहे इथे, हे पहा, बी पासून सी चं 8 आहे आणि ए पासून सी चं 10. पॉसिबल आहे का, पहा बरं. 8 पेक्षा 10 हा मोठा आहे, म्हणजे ए ला आपल्याला बी आणि सी च्या मध्ये राईट करताच येणार नाही. पॉइंट ए बी आणि सी च्या मध्ये घेताच येणार नाही. जर बी सी 8 आहे आणि ए सी 10 आहे, तर ए ला इकडे असायला हवं. बरोबर, इकडे असला तरच तो 10 येईल. जर त्याला आपण इथे घेतलं तर तो 10 कसा येणार, नाही येणार. सो ही पॉसिबिलिटी होणारच नाही. ओके, चला राईट करूयात की हे शक्यच नाहीये. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ द फिगर इन दिस केस. या केसमध्ये फिगर ड्रॉ करणं पॉसिबल नाहीये. ही फिगर जी ड्रॉ झालेली आहे ती रॉंग आहे. ड्रॉ करणं पॉसिबलच होत नाहीये. पॉइंट ए ला आपल्याला इकडे कुठेतरी घ्यावं लागणार आहे. बी आणि सी च्या मध्ये पॉइंट ए येऊच शकणार नाही. सो या 2 पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला ए बी चं डिस्टन्स फाइंड आउट करता आलेलं आहे. सो पॉइंट ए कॅन नॉट लाय बिटवीन बी अँड सी. सो डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज 2 in first case and distance A to B is equal to 18 in this second case. So AB एकतर 2 असेल किंवा AB चा डिस्टन्स 18 असेल. कळालं, इझी होतं की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सेम त्याच टाईपचा आहे, काहीच फरक नाहीये. पॉइंट्स X, Y, Z are collinear such that distance from X to Y is 17, distance from Y to Z is 8 and find distance from X to Z. तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करून X to Z चं डिस्टन्स फाइंड आउट करा, पण इथे सुद्धा आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर कराव्याच लागणार, तरच आपल्याला हे डिस्टन्स सांगता येणार आहे. सो चला इथे राईट करूयात. गिव्हन काय काय आहे क्वेश्चन मध्ये. X टू Y चा डिस्टन्स दिलेला आहे आणि Y टू Z चा डिस्टन्स दिलेला आहे. फर्स्ट केस, वेन पॉइंट Z इज बिटवीन X अँड Y. पॉइंट Z ला आपण X आणि Y च्या मध्ये घेऊन पाहूयात. सो ही लाईन आपण ड्रॉ केली. पॉइंट X इथे घेऊयात, पॉइंट Y इथे घेऊयात. दोघांच्या मध्ये आपल्याला Z घ्यायचा आहे. आता पहा डिस्टन्स कसं दिलेलं आहे. X पासून Y पर्यंतचं डिस्टन्स आहे 17. ओके, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 17 आणि Y टू Z आहे 8. सो Y टू Z आपल्याला Z हा मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला काहीसा Z घेता येणार आहे. या दोघांचं डिस्टन्स आहे 8 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
एक्स पासून झेड पर्यंत डिस्टन्स, एक्स पासून झेड पर्यंतचा डिस्टन्स. इझी आहे की नाही? चला, एक्स वाय कसा फॉर्म झालेला आहे? एक्स झेड प्लस झेड वाय. सो इथे राईट करूयात. डिस्टन्स फ्रॉम एक्स टू वाय इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड प्लस वाय टू झेड. सो इथे एक्स टू वाय आहे 17, एक्स टू झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि वाय टू झेड किती दिलेला आहे? वाय टू झेड आहे 8. ओके, आता एक्स टू झेड फाइंड आउट करायचे म्हटल्यावर 8 ला तर इथून जावं लागणार. चला पाठवून देऊयात. इथे प्लस साइन आहे, इकडे गेला की मायनस. सो 17 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. 17 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 9 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. सो किती आलेला आहे डिस्टन्स? एक्स पासून झेड पर्यंतचं 9. आता सेकंड पॉसिबिलिटी पाहूयात. इन केस 2 when point y is between x and z. आता पॉइंट y ला आपण x आणि z च्या मध्ये घेऊन पाहूयात. सो x इकडे z इकडे. ओके, मध्ये घ्यायचं आहे आपल्याला y. x आणि y चा डिस्टन्स आहे 17, बरोबर. सो y ला आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. इथे कुठेतरी आपण y घेऊयात. या दोघांचा डिस्टन्स दिलेला आहे 17 आणि y पासून z चा डिस्टन्स आहे 8. सो इथे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स पासून झेडचं डिस्टन्स. एक्स पासून झेडचं डिस्टन्स कसं तयार झालंय? एक्स पासून झेड तर एक्स वाय प्लस वाय झेड, हो ना. सो चला इथे राईट करूयात. हिअर एक्स टू झेड इज इक्वल टू एक्स टू वाय प्लस वाय टू झेड. एक्स टू वाय आहे 17, वाय टू झेड आहे 8. 17 प्लस 8 किती होतात? 25. ओके, सो एक्स टू झेडचं डिस्टन्स आहे 25. आता थर्ड कंडिशन पॉसिबिलिटी पाहूयात. सो केस 3 काय झालं? आता इथे झेड घेऊन झाला आपला, वाय घेऊन झाला, काय राहिलेला आहे? एक्स. सो एक्स ला आता मध्ये घेऊन पाहूयात. वाय झेडच्या मध्ये एक्स घेऊयात. चला ड्रॉ करता येतंय का पाहूयात. सो इथे घेऊयात पॉइंट वाय, इथे घेऊयात पॉइंट झेड. दोघांच्या मध्ये आपल्याला पॉइंट एक्स घ्यायचा आहे, पण कुठे घेणार? त्यासाठी आपल्याला डिस्टन्सेस पाहावे लागतील. काय काय दिलेलं आहे? वाय पासून झेड दिलेला आहे 8, हे दिलेलं आहे 8 आणि एक्स पासून वाय पर्यंत और वाय पासून एक्स पर्यंत हे जे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे ते दिलेलं आहे 17. पॉसिबल आहे का? पहा बरं. वाय टू झेड हे 8 आहे, बरोबर. आणि 8च्या आतमध्ये 17. 8 मोठा आहे की 17 मोठा आहे? सांगा बरं. 17 मोठा आहे की नाही? म्हणजे हा जो एक्स आहे ना त्याला इथे न घेता आपल्याला इकडे लांब कुठेतरी घ्यावं लागणार. तेव्हा एक्स टू वाय 17 पॉसिबल आहे. मग वाय टू झेडच्या मध्ये एक्स हा पॉइंट येईल का? शक्यच होणार नाही, हो की नाही. सो इथे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ द फिगर इन दिस केस. पॉइंट एक्स कॅन नॉट लाय बिटवीन वाय अँड झेड. सो इथे एक्स टू झेड किती डिस्टन्स आलेला आहे आधी आपलं? एक्स टू झेड 9 और एक्स टू झेड किती आलेला आहे? 25. या दोन पॉसिबिलिटीज शक्य आहेत. आलं लक्षात कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला प्रॉपर फिगर ड्रॉ करायची आहे, त्याचबरोबर विचारलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स सुद्धा सांगायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे इफ ए डॅश बी डॅश सी. आता ए डॅश बी डॅश सी याचा काय अर्थ होतो? तुम्हाला माहिती आहे. हे पहा, हे 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे? तर ए आणि सी च्या मधला पॉइंट और बिटवीन पॉइंट त्यांनी बी दिलेला आहे. सो इथे आपलं काम सोपं झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये ज्या प्रकारे आपल्याला प्रत्येक पॉइंट बिटवीन पॉइंट धरून मग आन्सर फाइंड आउट करायचं होतं, तशी भानगड इथे काही नाहीये, ओके नाही. त्यांनी इथे आपल्याला सांगून टाकलेलं आहे की हे 3 पॉइंट्स आहेत. 3 पॉइंट्स मधील आता हे पहा ए बी सी हे 3 पॉइंट्स आहेत. ए आणि सी च्या मधला पॉइंट आहे बी असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी आपल्याला लेंथ ऑफ ए सी 11 दिलेला आहे. हे पहा ए पासून सी ची लेंथ दिलेली आहे 11. इथे तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडू शकतो, अरे या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये तर लेंथ नव्हतं दिलं, डिस्टन्स दिलं होतं, डिस्टन्स फ्रॉम ए टू सी असं दिलं होतं. पण मुलांनो तुम्हाला माहितीये की नाही, डिस्टन्स फ्रॉम ए टू सी म्हणा किंवा लेंथ ए सी म्हणा, दोन्हीही सेमच असतं. लेंथ ए सी 11 आहे, मग डिस्टन्स फ्रॉम ए टू सी सुद्धा 11च असणार.
सो लेंथ ऑफ AC 11, लेंथ ऑफ BC 6.5 दिलेला आहे आणि आपल्याला AB ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग आधी आपण काय करूयात, प्रॉपर फिगर ड्रॉ करूयात. आता प्रॉपर फिगर ड्रॉ करण्यासाठी काय करायचंय, तर रुलर घ्यायचंय, पेन्सिल घ्यायची आहे. आता रुलरवर इथे आपण काय मेजर घेणार, 11 सेंटीमीटर. काही दिलंय का इथे युनिट, काहीच दिलेलं नाहीये, हो की नाही. मग इथे आपल्याला जर 25 दिलं असतं तर 25 सेंटीमीटर असं लाईन ड्रॉ केली असती का आपण, तर नाही, कारण की मग ती आपल्या नोटबुकच्या पेजच्या बाहेर गेली असती ती लाईन, बरोबर. आता इथे 11 म्हटलेलं आहे, मग आपण अंदाजेच रुलरने एक अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची आहे. पॉइंट ए आणि पॉइंट सी हे पॉइंट्स आपण इथे अशा प्रकारे घ्यायचे, घेतले. आता या दोघांची लेंथ त्यांनी 11 दिलेला आहे, मग दाखवायचं की या दोघांची लेंथ 11 आहे. प्रॉपर इथे 11 सेंटीमीटर घेण्याची काही गरज नाही, कारण त्यांनी इथे युनिट आपल्याला दिलेलंच नाहीये, मेन्शनच केलेलं नाहीये. आपल्याला फक्त दाखवायचंय, त्यांनी जे इथे दिलेलं आहे ना ते इथे आपल्याला फिगर मध्ये दाखवायचंय की पॉइंट ए पासून पॉइंट सी 11 इतका डिस्टन्स आहे. ओके. आता पुढे आपल्याला बी हा पॉइंट बिटवीन पॉइंट घ्यायचा आहे, पण बिटवीन पॉइंट म्हटल्यावर बरोबर मध्ये घ्यायचं का, तर नाही. हे पहा, बी टू सी चं जे डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे 6.5. मग जर आपण मध्ये पॉइंट बी घेतला तर 6.5 व्यवस्थित वाटेल का, नाही. कारण हे पहा, ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स 11 आहे. जर मध्ये घेतलं तर ते हाफच होऊन जातं की नाही. मग इकडे कुठेतरी आपल्याला पॉइंट बी द्यावा लागणार. सो इथे आपण घेऊयात पॉइंट बी. ओके, इथे घेतला पॉइंट बी. आता हे जे डिस्टन्स आहे ना ते आपल्याला 6.5 आहे असं त्यांना सांगायचंय. सो हे जे डिस्टन्स आहे ते 6.5. क्लिअर. आता फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, लेंथ ऑफ ए बी. ए आहे इथे आणि बी आहे इथे, सो इथली लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बरोबर. आपल्याला माहित आहे की ए बी सी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. AC ची लेंथ 11 दिलेली आहे, BC ची लेंथ 6.5 दिलेली आहे. AC कसा तयार होतो, AC कसा तयार झालेला आहे, AB प्लस BC. सो इथे खाली राईट करून घेऊयात, लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. AC ची लेंथ आहे 11, राईट करूयात 11 इज इक्वल टू AB ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो AB ॲज इट इज प्लस BC ची लेंथ दिलेली आहे 6.5. आता एक गोष्ट इथे आपल्याला हे रिझन राईट करणं गरजेचं आहे की क्वेश्चन मध्येच तुम्ही सांगितलेलं आहे A-B-C म्हणजेच A आणि C चा बिटवीन पॉइंट B आहे. हे रिझन राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, याला मार्क्स असतात, विसरायचं नाहीये. आता हे पहा, आपल्याला AB ची लेंथ हवी आहे म्हटल्यावर AB लाच आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवावं लागेल आणि त्याच्याबरोबर कोण आहे 6.5. सो 6.5 ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात, पण तो इकडे जाते वेळी, लेफ्ट हँड साईडला जाते वेळी त्याचं साईन जे आहे ते चेंज करणार, अपोजिट साईन होणार. इथे प्लस आहे, इकडे जाते वेळी मायनस. सो 11 मायनस 6.5 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय रिमेनिंग राहणार आता, लेंथ ऑफ AB ओनली. 11 मधून 6.5 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4.5 राहतात. सो लेट्स राईट हिअर 4.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. आलं लक्षात कशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता इथे तुम्ही राईट करू शकता की AB ची लेंथ किती आलेली आहे, 4.5. क्लिअर. सो लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 4.5. चला नेक्स्ट पाहूया, इझी आहे की नाही. त्यांनीच आपल्याला क्वेश्चन मध्येच सांगितलेलं आहे की कोणता पॉइंट बिटवीन पॉइंट आहे, त्यामुळे आपलं काम सोपं झालेलं आहे. सो इथे RST हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत. R आणि T चा बिटवीन पॉइंट आहे S. ST ची लेंथ आहे 3.7, RS ची लेंथ आहे 2.5 आणि RT ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या, ST दिलंय 3.7, RS दिलंय 2.5. क्लिअर. सो चला इथे लाईन ड्रॉ करूयात. इथे R आहे, इथे T आहे. S हा बिटवीन पॉइंट आहे. ओके. RS ची लेंथ दिलेली आहे 2.5 आणि ST ची लेंथ 3.7. सो 2 पॉइंट छोटा नंबर आहे, सो S आपल्याला इथे कुठेतरी घ्यावं लागणार. ओके, S घेतला. RS ची लेंथ आहे 2.5, ST ची लेंथ आहे 3.7. R पासून T पर्यंतची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. कसा फॉर्म झालेला आहे RT. सो हे पहा, RS प्लस ST केलं की आपल्याला RT मिळणार आहे, हो ना. चला इथे राईट करूयात मग, लेंथ ऑफ RT इज इक्वल टू लेंथ ऑफ RS प्लस लेंथ ऑफ ST. सो RS ची लेंथ आहे 2.5 प्लस ST ची लेंथ आहे 3.7. ऍड करूयात. ऍड केल्यानंतर ना आन्सर मिळतं
6.5. सो आर पासून टी पर्यंतची लेंथ आहे 6.5. क्लिअर? इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहून तुम्हाला थोडीशी भीती वाटू शकते, कारण की रूट साईन आलेला आहे, रॅडिकल साईन आहे. तुम्ही विसरून जाता अशा वेळी की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते माहिती आहे. फक्त क्वेश्चन पाहता काहीतरी वेगळं साईन आलं किंवा कोणता वेगळा नवीन वर्ड आला की तुम्ही घाबरून जाता आणि तुम्हाला जे येतं ते सुद्धा तुम्ही विसरता. अजिबात घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला माहितीये ना की या टाईपचे क्वेश्चन्स कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो तीच मेथड आपल्याला फॉलो करायची. स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित रीड करत जायचंय आणि स्टेप बाय स्टेप आपलं सोल्युशन राईट करत जायचंय. फायनल आन्सर पर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार. काय दिलंय? एक्स डॅश वाय डॅश झेड. एक्स आणि झेडचा बिटवीन पॉइंट आहे वाय. एक्स झेड ची लेंथ दिलेली आहे 3√7. एक्स वाय ची लेंथ दिलेली आहे √7 आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे वाय झेड ची लेंथ. सो चला इथे आपण ही लाईन ड्रॉ करूयात आणि इकडे लक्ष देऊयात. काय दिलंय? सुरुवातीचा पॉइंट आहे एक्स, शेवटचा पॉइंट आहे झेड. ओके, मिडल पॉइंट वाय आहे. सो आता इकडे डिस्टन्सेस पहा. एक्स पासून झेडचं लेंथ दिलेली आहे 3√7. सो हे आपण 3√7 इथे मार्क करून घेऊया, 3√7. आणि आता एक्स पासून वाय पर्यंतचं जे डिस्टन्स दिलेलं आहे और लेंथ दिलेली आहे ती आहे √7. सो एक्स पासून वाय इथे काय दिलंय? √7 दिलेलं आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? वाय पासून झेड. आता आपल्याला माहित आहे की एक्स झेड कसा फॉर्म होतो. एक्स झेड कसा फॉर्म झालेला आहे तर एक्स वाय प्लस वाय झेड. राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड. असं आपण का राईट केलंय? कारण क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे की एक्स आणि झेडचा बिटवीन पॉइंट वाय आहे. राईट करून घेऊयात इथे रिझन. ओके, आता एक्स झेड ची लेंथ आहे 3√7. राईट करूया 3√7 इज इक्वल टू एक्स वाय ची लेंथ आहे √7 प्लस वाय झेड ॲज इट इज राईट करूया. ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता वाय झेड ची लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर √7 ला आपल्याला पाठवावं लागणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. चला पाठवून देऊयात. इथे त्याचं साईन आहे प्लस, इकडे गेलं की मायनस. सो 3√7 मायनस √7 इज इक्वल टू वाय झेड. आता यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळी काय करायचे माहितीये का? जेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन ऍडिशन करायचं असतं ना तेव्हा √7 आहे ना ते ॲज इट इज ठेवायचं आणि त्याच्या आधीचे नंबर्स आहेत. आता इथे 3 आहे आणि इथे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय आहे? इथे 1 आहे. ओके, काहीच नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. सो √7 आपण ॲज इट इज ठेवायचा आणि 3 मधून हा 1 सबट्रॅक्ट करायचा. 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. सो 2√7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. सो वाय झेड ची लेंथ काय आलेली आहे? 2√7. ओके, हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड केल्याच तुम्हीच आन्सर सांगणार, इतका इझी क्वेश्चन आहे. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्सने कोणती फिगर फॉर्म होणार आहे? मला सांगा. कोलिनियर पॉइंट्सने कोणती फिगर फॉर्म होते? तर एक स्ट्रेट लाईन. ओके नाही. आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे कसे? तर हे पहा, हा एक इथे पॉइंट घेतला, हा एक इथे पॉइंट घेतला आणि हा एक इथे पॉइंट घेतला. हे कसे आहेत? नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये फॉर्म झालेले पॉइंट्स, त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. आणि हे स्ट्रेट लाईन मध्ये नाही आहेत म्हणजे हे कसं झाले? नॉन कोलिनियर पॉइंट्स. या पॉइंट्सला जॉईन केल्यानंतर ना कोणती फिगर फॉर्म होणार? ऑफकोर्स ट्रायंगल फॉर्म होणार. तुम्ही कसेही घ्या, हे पहा इकडे असे घेतले, या पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं तर काय फॉर्म होतं? ट्रायंगल. तुम्ही कसेही कुठेही 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घ्या, तुम्हाला ट्रायंगलच मिळणार. सो या क्वेश्चनचे आन्सर येणार 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स फॉर्म अ ट्रायंगल. इझी होता की नाही हा क्वेश्चन? चला इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.